जोपासली आहे. ते कोणत्या धर्माला नाव देत नाही, कोणत्या जातीला नावं ठेवत नाही आहे. ते काही लोक जेव्हा म्हणतात तेव्हा जो गुन्हेगार असतो आणि दुष्ट प्रवृत्तीचे लोक असतात त्यांची जात धर्म कोणता नसतो, ते दुष्ट असतात, एवढाच त्याचा अर्थ आहे. आणि आता या प्रवृत्तीच्या मागे कोण कोण आहे याचा उहापोह गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे आणि सगळीदूर या प्रमाणावर मोठ्या प्रमाणावर याची चर्चा सुरू आहे. मात्र ज्या देशमुख परिवाराने सद्भावनेचं संरक्षण, संवर्धन आणि रक्षण केलं, ती सद्भावनाचा खरा जो गाभा आहे आणि खरा जो ठेवा आहे आणि तो त्यांचा जो संदेश आहे हा आपल्याला सगळ्यांना आत्मसात केला पाहिजे. त्यामुळे याला सगळा समाज दोषी आहे एकीकडे असंही आम्ही म्हणत आहोत किंवा हे आपण सगळ्यांनी जाणून घेतलं पाहिजे. हे म्हणण्यामागचं कारण घटना रोज वेगवेगळ्या घडत आहेत आणि आपण समाजमन आपलं बधीर झालंय का इथपर्यंतचा एक प्रश्नाला वाचा फुटली पाहिजे आणि जी सद्भावना आहे ती लोकांपुढे घेऊन गेली पाहिजे. कारण आपण थोरा मोठ्यांची नावं जेव्हा घेतो, सर्व साधू संतांचे नावं घेतो, महापुरुषांचे नावं घेतो, संविधानाचे नावं घेतो, तेव्हा त्यांची शिकवण एकच आहे आपल्याला, ती म्हणजे सद्भावना, सद्भावना, सद्भावना. आणि सद्भावनाच्या विरोधात कोण आहे तर सद्भावनाच्या विरोधात फोडातोडा आणि राज्य करा नावाच्या प्रवृत्ती आहेत, द्वेष पसरवणाऱ्या प्रवृत्ती आहेत, मत्सर पसरवणाऱ्या प्रवृत्ती आहेत, जाती जाती धर्माधर्मामध्ये आपल्याला लढाई लावणाऱ्या प्रवृत्ती आहेत. आणि हा एकंदर पुन्हा जी उतरंडी समाजामध्ये जी करण्याचा प्रयत्न जो पुन्हा एकदा सुरू झालेला आहे याचाही आम्ही धिक्कार करतो. म्हणजे एकीकडे सद्भावना पदयात्रा जरी असली तरी आम्ही थेटपणाने या विकृतीच्या विरोधात आहोत आणि संस्कृतीच्या रक्षणाच्या माध्यमातून आम्ही पदयात्रा सुरू करत आहोत, एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि कोणत्याही निवडणुका या अलीकडच्या काळात बऱ्याच लांब अजून निवडणुका अलीकडच्या काळात कोणत्याही निवडणुका नाही, म्हणजे शुद्ध स्वरूपात भारत जोडो ही भूमिका आमची या पदयात्रेच्या मागची आहे. मी देशमुख परिवाराचा कारण मी या समाजातला घटक आहे, मी याच महाराष्ट्रातला घटक आहे, मी या देशातलाच नागरिक आहे आणि या नागरिक असण्याच्या नात्यातून मला कुठेतरी अशा घटना महाराष्ट्रात घडतायत याबद्दल एक क्षमेचा देखील भाव या परिवाराच्या प्रती आहे की असा समाज आपण कसा निर्माण केला की जिथे क्रूर पद्धतीने हसून हसून गुन्हेगार जे आहेत ते खून करतात. याबद्दल मला या ठिकाणी या परिवाराच्या बद्दलही कुठेतरी शर्मिंदा होण्याची वेळ ही नागरिक या नात्याने, एक मानव या नात्याने आलेली आहे आणि ती माफीच्या स्वरूपात मी या परिवाराजवळ ती व्यक्त करतो. आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी जो सद्भावनेचा जोपासणूक केली आहे त्याबद्दल त्यांना धन्यवाद, कौतुक ही भावना